नमस्कार मित्रांनो, धरतीपुत्र यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. चला तर आज पाहूया लिकेज कसं काढायचे. एकदम सोपी पद्धत आहे लिकेज काढण्यासाठी. सुरुवातीला उकरून घेऊन पाईप कापून घेणे. तर तुम्ही एकतर मशीनने उकरू शकतात किंवा हाताने बी उकरू शकतात. हाताने उकरून कापून घेणे. पाईप कापून झाल्यावर त्याचे लिकेजर बसून त्याचं माप घेणे. पाईप हे आपण कापून घेतला आहे. तर दोन्ही तोंडाच्या पाईपाच्या खालची माती काढायची. तर माती काढल्यावर माप व्यवस्थित आपलं माप घ्यायचं आहे. तर आपण आता माप घेऊ. तर दोन्ही हँडी तोंडाला काय करायचं, शॅम्पू लावायचा. लिकेजर रेडीमेड घेऊन शॅम्पू लावून ते एका साईडला आधी खोसायचं. कशाला फोडा लावला काय? एका साईडला बारक्या तोंडात बारका माप घेतल्याप्रमाणे तुकडा खोसायचा. तुकडा खोसून बघा आता कसं यूट्यूबला ठेवायला लिकेज कसं काढायचं. तर लिकेजर काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. टेक्निशियन आहे आपली गावरान पद्धत. तुकड्याला ग्रीस शॅम्पू लावून घेत आहेत. शॅम्पू ग्रीस लावून झाल्यावर त्या बारक्या तोंडात पाईपाचा माप घेतलेला तुकडा बसवायचा आहे. हे तुकडा बसविणं चालू आहे. वाकडं झालंय बघा तुम्ही. लिकेज काढताना व्यवस्थित माप घेऊनच लिकेज काढावे. तुकडा बसवला आहे आपण. पुन्हा बसवायचे नाही मोठं तोंड पाईपलाईनच्या एका बाजूला बसवायचं आहे. काय राव नाही बसवला आहे. दुसऱ्या बाजूला जे आपण लिकेजचा तुकडा बसवला आहे मला काही नवीन नाही. तो तुकडा बसवून त्याला एक आपल्याला कपलिंग घ्यायला लागते. ती कपलिंग एक सोल्युशनमध्ये फिट करायची आहे. तिकडं करत आहे. कपलिंग फिट केली की एका बाजूने कपलिंगला ते सोल्युशन लावायचं. ती बसल्यावर दुसऱ्या बाजूनेही कपलिंगला सोल्युशन लावायचं. पाईपाचं महाग पुढं झालंय का? दुसऱ्या बाजूनेही ते कापायची गरज नाही. सोल्युशन लावा आता. तेव्हा आपलं लिकेज सक्सेस होतं. कपलिंगला म्हण तर पुढच्या म्हण. दुसऱ्या बाजूने सोल्युशन लावावं लागतं. इकडे झालं इकडे दाबून हे बघा आता खाली पाणी का सोल्युशन चालू आहे. दुसऱ्या ही बाजूने सोल्युशन वरून लावा. सोल्युशन लावलं की त्यात खोसून घेणे. म्हणजे फिरून सक्सेस होत आहे. बघा बसविला आहे. लिकेज काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे. एकदम सोपी. पहा. चला धन्यवाद.